हॅलो. आज आपण लेसन नंबर 4 हा आपण पाहणार आहोत. एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट या लेसनमध्ये आपल्याला पुढचा जो व्हिडिओ आहे याच्यामध्ये आपण याच्यामधले एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन अँड बायोडायव्हर्सिटी याच्यातला भाग पाहण्याच्या पूर्वी थोडीशी एक स्टोरी आहे एका व्यक्तीविषयी. द बिग स्टोरी ऑफ अ स्मॉल मॅन. Jadao Mulai Paying is highly capable person born in an nomadic tribe of Assam. म्हणजे एन टी म्हणजे अशी एक जमाती आहेत की त्याच्यामध्ये हा व्यक्ती जो जन्म झालेला आसाममधला आहे. बॉर्न इन 1963 ही इज वर्किंग ॲज अ फॉरेस्ट वर्कर सिन्स द एज ऑफ 16. 16 वर्षापासून तो जंगलामध्ये काम करत होता. वन्स लार्ज नंबर ऑफ स्नेक्स डायड इन द फ्लड ऑफ ब्रह्मपुत्रा रिव्हर फ्लोईंग बाय द विलेज. म्हणजे गाव जेव्हा दरवर्षी या ब्रह्मपुत्रा या नदीला पूर यायचा आणि त्याच्यामध्ये त्याला असं लक्षात आलं की बऱ्यापैकी खूप असे साप हे मरताना त्याच्यामध्ये त्या गावामध्ये दिसून आलं. ॲज अ प्रिव्हेटिव्ह measure, Molai planted 20 bamboo plantlets. In 1979, the local social forestry department began a social afforestation project on 200 hectare of land. 200 हेक्टर जमिनीवर त्यांनी त्या फॉरेस्ट्री डिपार्टमेंटने एक सोशल प्रोजेक्ट चालू केला होता. सामाजिक उपक्रम होता आणि त्या उपक्रमाच्या अंतर्गत मोलाई वॉज वन ऑफ द फ्यू फॉरेस्ट वर्कर्स हू वेअर लुकिंग आफ्टर दॅट प्रोजेक्ट. आणि त्याच्यामध्ये हे मोलाई काम करत होते आणि खूप असं त्यांनी या उपक्रमामध्ये सहभाग नोंदवला होता किंवा त्यांनी त्याच्याविषयी काम केलेलं आहे. मोलाई कंटिन्यूड टू प्लांट द ट्रीज इवन आफ्टर कम्प्लिशन ऑफ द प्रोजेक्ट. त्यांनी त्यांचं हे झाडे लावायचा उपक्रम थांबवला नव्हता. हा प्रोजेक्ट संपल्यानंतर सुद्धा यांनी आपलं काम थांबवलं नाही. ॲज अ रिझल्ट ऑफ हिज कंटिन्युअस वर्क ऑफ प्लांटिंग अँड केअरिंग फॉर द ट्रीज, द barren area witnessed the forest cover over 1360 एकर्स. म्हणजे 1360 एकरमध्ये त्यांनी तो पूर्णपणे जंगलचा असा एरिया कव्हर केला होता की ज्याच्यामध्ये त्यांनी भरपूर अशी झाडं लावून त्यांची निगा पण राखली होती. टुडेज धिस जंगल इन कोकैला मूथ ऑफ जोहान डिस्ट्रिक्ट ऑफ आसाम इज द रिझल्ट ऑफ द हार्ड वर्क फॉर 30 इयर्स. लक्षात घ्या, ह्या जंगलामध्ये ज्या आसाममधलं जोहान जे जिल्हा आहे त्या जिल्ह्यामधील हे जे जंगल होतं त्याच्यामध्ये त्यांनी 30 वर्ष काम केलेलं आहे, हे लक्षात घ्या. हे हॅज बीन अवॉर्डेड विथ द प्रेस्टिजियस पद्मश्री अवॉर्ड बाय गव्हर्नमेंट ऑफ इंडिया फॉर हिज अनपॅरलल वर्क. त्याच्यामध्ये त्याला एक मानाचा असा पद्मश्री असा पुरस्कार त्यांना त्यावेळेस दिला गेला होता. नाव इट इज वेल नोन ॲज अ मोलाई जंगल. आणि म्हणून या जंगलाला नावसुद्धा मोलाई जंगल असं नाव दिलेलं गेलं आहे. मेनी पीपल कम टुगेदर टू डिस्ट्रॉय द फॉरेस्ट बट अ सिंगल पर्सन इफ डिटरमाइंड कॅन एस्टॅब्लिश न्यू फॉरेस्ट. लक्षात घ्या, हे खूप लोक हे जंगल नष्ट करण्यासाठी प्रयत्न करत होते, पण हा एकच असा व्यक्ती तो नवीन जंगल वाढवण्यासाठी प्रयत्न करताना आपल्याला दिसून येते. यासाठी एक सॅल्यूट देणं गरजेचं आहे. पुढचा भाग आपण पाहूया, एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन अँड बायोडायव्हर्सिटी. लक्षात घ्या, पर्यावरणाचं संवर्धन करणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर आपली जैवविविधता राखलं जाणं हे अतिशय महत्त्वाचं असं काम आहे. मोस्ट हार्मफुल इफेक्ट्स of the environmental pollution occur on the living organism.
लक्षात घ्या, या पर्यावरणामध्ये असलेल्या या प्रदूषकांचा परिणाम या सर्व सजीवांवर अतिशय घातकरित्या होताना आपल्याला दिसून येईल. हॅव यू सीन सम एक्झाम्पल्स ऑफ दिस इन युअर एरिया? हो, आपल्याला हे पाहायला मिळतं का नाही? जेव्हा सकाळच्या वेळी 10 ते 12च्या दरम्यान, यावेळी सकाळी जेव्हा ट्रॅफिक जाम असतं शहरांमध्ये, त्याच्यामध्ये होणारे हे प्रदूषक वाहनांमधून बाहेर पडणारा हा जो धूर आहे, त्यामुळे अक्षरशः हवा प्रदूषित तर होते, आपल्याला धुरकट असं वाटायला लागतं. आवर लिव्हिंग वर्ल्ड हॅड बीन richly deserved. It consisted of variety of plants and animals. However, we are not able to see some specific animals about which we had listened from our earlier generations. आता तुम्हाला एक उदाहरण द्यायला सांगते. मी लहानपणी जेव्हा आमच्या गावाकडे काय असायचं, चिमण्या सकाळी त्या किलबिलाट चिमण्यांचा चालू असायचा. तर हा आवाज आता ऐकायला मिळतो का रे तुम्हाला? हू इज द रिस्पॉन्सिबल फॉर दिस? ह्या चिमण्यांचा आवाज मला चिमणीच कितीतरी वर्षात पाहायला मिळाली नाही, हे खरं आहे. तर याचं जबाबदार कोण आहे? बायोडायव्हर्सिटी इज द richness of living organism in nature due to presence of varieties of organism, ecosystem, genetic variation within a species. Biodiversity occurs at 3 different level. लक्षात घ्या, ही जी बायोडायव्हर्सिटी आहे, जैवविविधता आहे, ही आपल्याला सजीवांमध्ये असणारी हा एक फार महत्त्वाचा असा घटक आहे सजीवांमधला. कारण ह्या वेगवेगळ्या विविधतेमधूनच हे सगळं वेगवेगळ्या प्रकारची व्हरायटी, म्हणजे काय म्हणता येईल आपल्याला, की त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार आपल्याला स्पेसिसचे असतील, जेनेटिक व्हेरिएशन्स असेल, की त्याच्यामध्ये होणारी पिढीनुसार त्याच्यामध्ये होणारे बदल असतील, हे आपल्याला सगळं त्याच्यामध्ये पाहायला मिळतं. आणि त्यालाच बायोडायव्हर्सिटी. आणि ती किती प्रकारे आहे, किती लेवलमध्ये आहे, ती आता आपण पाहूया. बायोडायव्हर्सिटीचे 3 लेवल्स आहेत. पहिला आहे जेनेटिक डायव्हर्सिटी, दुसरा आहे स्पेसिस डायव्हर्सिटी, आणि तिसरा आहे इकोसिस्टीम डायव्हर्सिटी. म्हणजे हे 3 डायव्हर्सिटीचे प्रकार. पहिला त्याच्या पिढीनुसार वांशिक होणारी त्याच्यामध्ये येणारी विविधता आहे. त्याच्यामध्ये दुसरा प्रकार जो आहे स्पेसिसचा आहे, त्याच्यामध्ये असलेले प्रकार हे आपल्याला पाहायला मिळतात. आणि तिसरा प्रकार आहे इकोसिस्टीम डायव्हर्सिटी. लक्षात घ्या, पहिला जेनेटिक डायव्हर्सिटी, ऑकरन्स ऑफ डायव्हर्सिटी अमंग द organisms of same species in genetic diversity. Example, each human being is different from other. लक्षात घ्या, प्रत्येक सजीव हा एक पहिल्यापेक्षा दुसरा वेगळा आहे. सारखेपणा असू शकतो, पण इतका नाही. त्याच्यामध्ये खूप प्रकार, वेगवेगळ्या विविधता आपल्याला पाहायला मिळते. लक्षात घ्या, एक सजीव हा दुसऱ्यासारखा असूच शकत नाही. सेम टू सेम कुणीही मिळत नाही पाहायला. पॉसिबिलिटी ऑफ वाइपनिंग आउट द स्पेसीज अराइज इफ देअर इज डिक्रीज इन द डायव्हर्सिटी विदिन द स्पेसीज हुज नंबर्स इन्वॉल्व द सेक्शुअल रिप्रोडक्शन. ह्याच्यामध्ये या डायव्हर्सिटीमध्ये हे प्रकार जे आपल्याला पाहायला मिळतात, तर हे डायव्हर्सिटी कशामुळे, तर त्याच्यामध्ये असलेल्या लैंगिक प्रजननाच्या वेळी असलेले जे स्पेसिसचे प्रकार किती इन्व्हॉल्वमेंट आहे ते त्याच्यावरून हे ठरलं जातं. स्पेसिस डायव्हर्सिटी, इनन्युमरेबल स्पेसिस ऑफ ऑर्गॅनिझम्स ऑकर इन द नेचर. लक्षात घ्या, याच्यामध्ये यांची संख्या अगणित आहेत. त्यांचे प्रकार हे न सांगण्या इतके आहेत सजीवांचे. दिस इज कॉल्ड स्पेसिस डायव्हर्सिटी. स्पेसिस डायव्हर्सिटी इन्क्लूड व्हेरियस टाईप्स ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स अँड मायक्रोब्स. लक्षात घ्या, ह्याच्यामध्ये या प्रकारांमध्ये काय काय येते, तर वनस्पती आहेत, प्राणी आहेत, त्याचबरोबर सूक्ष्मजीव आहेत. यांचे आपल्याला असंख्य प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. इकोसिस्टीम डायव्हर्सिटी,
Many ecosystems are present in each region. Ecosystem is formed through the interaction between the plants, animals and their habitat. Changes in the environment. लक्षात घ्या, मी या लेसनच्या सुरुवातीपासूनच सांगितलं की आपल्या अवतीभोवतीलाच आपल्याला परिसंस्थेचे असंख्य प्रकार आपल्याला पाहायला मिळतात आणि ह्याच्यामध्ये एकमेकांचं असलेलं इंटरॅक्शन, त्यांचा असलेला संबंध, जसं की वनस्पती आहेत, प्राणी आहेत, त्यांचे सवयी आहेत, त्यांचे रोजचे खाण्याच्या पद्धती आहेत, तर चेंजेस इन द एन्व्हायरमेंट, त्याचबरोबर पर्यावरणामध्ये होणारा बदल आहे, ह्या सगळ्यांचा अभ्यास याच्यामध्ये केला जातो किंवा याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं त्यांच्यामध्ये विविधता. ईच इकोसिस्टीम हॅज इट्स ओन कॅरेक्टरिस्टिक, ॲनिमल्स, प्लांट्स, मायक्रोब्स, अबायोटिक फॅक्टर्स. लक्षात घ्या, या इकोसिस्टीममध्ये आपल्याला त्या प्रत्येक प्राण्याची, वनस्पतीची, सूक्ष्मजीवांची, अजैविक घटकांचे, असे प्रत्येकाचे कॅरेक्टर्स, गुणधर्म हे आपल्याला पाहायला मिळतात. इकोसिस्टीम आर ऑल्सो ऑफ टू टाईप्स ऑफ आर नॅचरल अँड आर्टिफिशियल. या परिसंस्थेचे दोन आपल्याला प्रकार पाहायला मिळतील. एक तर आहे नैसर्गिक आणि दुसरी आहे कृत्रिम. आता ह्याच्यातला हा लास्ट भाग हा त्यांनी